नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. भक्तीचा महाकुंभ आणि स्वच्छतेचा महायज्ञ. या मोगी मातेच्या चरणी हजारो भाविकांची स्वच्छता सेवा अर्पण. आध्यात्मिक चैतन्य आणि सामाजिक कर्तव्याचा देवमोगरा येथे अभूतपूर्व संगम. नमस्कार. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आणि लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या गुजरात राज्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा येथील यहा मोगी माता धाम येथे भक्तीचा एक वेगळाच रंग पाहायला मिळाला. केवळ पूजा अर्चा आणि नैवेद्य म्हणजे भक्ती नव्हे, तर परिसर स्वच्छ ठेवून मातेची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे. हा संदेश आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. दरवर्षी स्वच्छतेचे मोहीम राबवित असते आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती ही संस्था. त्या निमित्ताने आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातले भाविक भक्त आले आणि जवळपास 750च्या वरती भाविक भक्त आले, बंधू आणि भगिनींनी, आणि त्यांनी सगळ्यांनी हा माताजीचा परिसर हा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर केला. संस्थेच्या वतीने आयोजित या भव्य स्वच्छता महायज्ञात महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यहा मोगी माता मंदिर परिसरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ढोल वाद्यांच्या गजरात आणि मातेच्या जयघोषात भाविकांनी केवळ रस्तेच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिर परिसर स्वच्छ केला. श्रद्धेच्या या महाकुंभात सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर सामाजिक ऋणाची जाणीव स्पष्टपणे दिसत होती. स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा या भावनेने भारावलेल्या हजारो हातांनी देवमोगरा नगरी स्वच्छतेच्या तेजाने उजळून टाकली. या मंगलमयी कार्याचे यशस्वी नियोजन आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावित, उपाध्यक्ष जीवन गावित, सचिव बाबूराव वसावे, तसेच किशोर वसावे, जय गावित, अनिल वळवी, देवजी सेठ डाबरी, प्रताप वळवी केलपाडा आणि जयवंत गावित यांनी केले. यावेळी यहा मोगी माता धामचे ट्रस्टी केसरसिंग वसावा, जगदीशभाई देवमोगरा, राजू सर गवाळी ॲड, सत्यानंद गावित वडसत्रा, संतोषभाई वळवी कडवामुहू, विनोदभाई वळवी पुरांबी यांच्यासह संस्थेचे असंख्य सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता सेवा पार पडल्यानंतर सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या सर्व भाविकांसाठी जयराम गावित वडसत्रा व प्रताप गावित जामनपाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सात्विक व पौष्टिक महाप्रसादाची व्यवस्था केली होती. उचीसेवडी, पिंपळा, वडसत्रा व महालकडू येथील पारंपरिक ढोल पथकांनी आपल्या वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले. श्रद्धा, एकता आणि सामाजिक जबाबदारीचा हा त्रिवेणी संगम पाहून उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले. शेवटी मातेच्या चरणी सेवा रुजू करणाऱ्या सर्व भाविकांचे आणि कार्यकर्त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी मोसिम शेख, विसरवाडी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.